मित्रांनो बघा, जर तुम्हाला ना बायकांना किंवा मुलींना तुम्हाला पटवायचं असेल, तुम्हाला एखाद्या बाईला पटवून तिला मस्तपैकी ना रगडायची असेल, तिच्या चिमणीमध्ये आपला कावळा तुम्हाला घालायचा असेल, तर मित्रांनो हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा. कारण मित्रांनो आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी 3 कामं सांगणार आहे, जी 3 कामं ना तुम्ही जर केलात ना तर तुम्ही कोणत्या पण बाईला, कोणत्या पण मुलीला तुम्ही एका झटक्यामध्ये तिला पटवू शकता. तुम्ही कोणत्या पण बाईला ना तिला पटवून तिला मस्तपैकी ना रगडू शकता. तिच्या चिमणीमध्ये ना आपला कावळा तुम्ही घालू शकता. तर मित्रांनो जर तुम्हाला ना खरोखरच मस्ती मस्करीमध्ये नाही मित्रांनो, तुम्हाला जर खरोखरच सिरियसली एखाद्या बाईला, एखाद्या मुलीला तुम्हाला जर पटवायचं असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा. कारण जर अर्धवट व्हिडिओ तुम्ही बघतलात ना तर अर्धवट व्हिडिओ बघितल्यामुळे तुम्हाला काहीच घंटा पण समजणार नाही. तर मित्रांनो त्यामुळे ना व्हिडिओला पूर्ण बघा. कारण मित्रांनो अशी माहिती तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटते. अशी माहिती ना तुम्हाला कधीच कुठेच आणि कोणीच तुम्हाला सांगणार नाही. तर तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्ही ना त्या बाईला एक गोष्ट तिला म्हणजे सिद्ध करून दाखवा की म्हणजे तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये किती साम्य आहे. काय बोललो मी? तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये किती साम्य आहे. साम्य म्हणजे मित्रांनो सिमिलॅरिटी. म्हणजे मित्रांनो तुम्ही ना त्या बाईला असं दाखवा की तुझे विचार आणि माझे विचार किती म्हणजे एक आहेत. म्हणजे तुझे विचार आणि माझे विचार किती मिळतात जुळतात. म्हणजे तुझी आवड आणि माझी आवड किती म्हणजे एक आहे. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल त्या बाईने तुम्हाला सांगितलं की मला ना म्हणजे हे खायला आवडतं, तर तुम्ही पण असं बोला की काय बोलताय, म्हणजे मला पण ना ते गोष्ट खायला आवडते. म्हणजे त्या बाईने तुम्हाला सांगितलं की मला ना हा पिक्चर बघायला आवडतो, तर तुम्ही पण बोला की काय बोलताय, तो पिक्चर ना मला पण खूप जास्त आवडतो. किंवा त्या बाईने ना तुम्हाला एखादं म्हणजे काय असं सांगितलं की म्हणजे आजकालची लोक ना म्हणजे लोकांना फसवतात, लोकांच्या चुगल्या करतात, अशी गोष्ट ना म्हणजे मला अजिबात आवडत नाही. सो मित्रांनो तुम्ही पण तेवढ्यात ना त्या बाईला बोला की म्हणजे अहो तुम्ही जे बोलताय ना ते अगदी बरोबर आहे. म्हणजे मला पण असं वाटतं की आजकालच्या जगामध्ये ना लोक खूप जास्त बेकार झालेत. म्हणजे लोक ना एकमेकांना फसवतात, म्हणजे लोक ना म्हणजे चुगल्या करतात. म्हणजे अशी गोष्ट ना मला पण आवडत नाही. म्हणजे तुमचे विचार ना आणि माझे विचार किती एक आहेत असं तिला दाखवा. असं केल्याने काय होतं माहिती का मित्रांनो की मित्रांनो बायका ना त्याच पुरुषासोबत त्या जास्त करून आकर्षित त्या होतात जो पुरुष ना त्यांच्यासारखा असतो. म्हणजे ज्या पुरुषाचे विचार, ज्या पुरुषाच्या आवडीनिवडी त्यांच्याशी ना मिळतात जुळतात. तर मित्रांनो असा पुरुष ना बायकांना आवडतो आणि असा पुरुष बघून ना कोणती पण बाई त्या पुरुषाकडे ना लगेच ती आकर्षित व्हायला ती सुरुवात करते. कारण बायकांना ना असे पुरुष खूप जास्त आवडतात ज्या पुरुषांचे विचार आणि ज्या पुरुषांच्या आवडीनिवडी त्यांच्या विचारांशी, त्यांच्या आवडीनिवडीशी एकदम जुळत असते. तर मित्रांनो असे पुरुष ना बायकांना आवडतात. तर तुम्ही काय करा की त्या बाईला दाखवा की बघा तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये किती साम्य आहे असं तिला दाखवून द्या. तर ती बाई ना तुमच्याकडे ती आकर्षित व्हायला ती सुरुवात करेल मित्रांनो. तर हे काम ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम ना असं आहे की तुम्ही ना थोडं तरी आपल्या पैशाचा दिखावा तिच्यासमोर करा. काय बोललो मी? तुम्ही ना थोडा तरी आपल्या पैशाचा दिखावा तिच्यासमोर करा. कारण मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की बायकांना पुरुषाचं मन बघून त्याच्या प्रेमात पडतात. पण मित्रांनो हे जरी ना थोडं खरं असलं तरी बायकांना फक्त पुरुषाचं मन अजिबात बघत नाही. बायका पुरुषाच्या मनासोबत ना त्याच्या खिशामधले पैसे पण बायका बघतात मित्रांनो. आणि बायकांना कंगाल एकदम भिकारी पुरुषासोबत कधीच संबंध ठेवत नाही. बायकांना असं वाटतं की माझ्यासोबत ना जो पण पुरुष असेल त्याच्या खिशामध्ये ना थोडे बहुत तरी त्याच्या खिशामध्ये पैसे असावेत. म्हणजे तो पुरुष ना म्हणजे मला काहीतरी घेऊन देऊ शकतो. जसं की फॉर एक्झाम्पल त्या बाईला वाटलं की मला आज ना पाणीपुरी खायची आहे, तर ते पाणीपुरी खाण्यासाठी पण ना त्या म्हणजे पुरुषाच्या खिशामध्ये पैसे असले पाहिजेत. आता म्हणजे मी तुम्हाला ना जस्ट एक्झाम्पल दिलं. किंवा त्या बाईला वाटलं की मला ना ती साडी किंवा तो ड्रेस मला हवा आहे, तर तो ड्रेस किंवा ती साडी घेऊन देण्या इतकी तरी त्या पुरुषाची ऐपत तिथे असली पाहिजे.
कारण मित्रांनो, जेव्हा तुम्ही ना थोडा बहुत आपल्या पैशाचा दिखावा जेव्हा कराल ना, तेव्हा त्या बाईला वाटेल की हा पुरुष ना म्हणजे थोडा तरी श्रीमंत आहे, म्हणजे ह्या पुरुषाकडे ना थोडा बहुत तरी पैसा आहे, म्हणजे हा पुरुष ना माझ्या इच्छा, माझ्या गरजा आणि माझी स्वप्न थोडी बहुत तरी पूर्ण करू शकतो, असं त्या बाईला वाटेल मित्रांनो. आणि जर तुम्ही ना पैशाचा दिखावा केलात नाही, तर त्या बाईला वाटेल की म्हणजे हा पुरुष ना कंगला आहे, आणि अशा कंगल्या पुरुषासोबत ना बायका कधीच संबंध ठेवायला त्या राजी होत नाही. बायकांना असेच पुरुष त्यांच्यासोबत लागतात, जे पुरुष ना थोडे बहुत तरी पैसेवाले असतील. तर तुम्ही ना आपल्या पैशाचा दिखावा थोडा बहुत तरी करा मित्रांनो. असं तुम्ही एकदम पण पैसे नाही आहेत असं दाखवू नका. तर ही गोष्ट ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे, तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो, की मित्रांनो आपली ना सोशल इमेज काय आहे, तर ती पण ना त्या बाईला दाखवा. काय बोललो मी? आपली ना सोशल इमेज म्हणजे समाजामध्ये आपल्याला लोक किती ओळखतात आणि काय म्हणून ओळखतात, तर ते पण ना त्या बाईला दाखवा. आता तुम्ही म्हणजे ती गोष्ट ना त्या बाईला कशी दाखवणार, की जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही त्या बाईला मुद्दाम ना अशा एरियामध्ये तुम्ही तिला घेऊन जा, ज्या एरियामध्ये ना तुम्हाला जास्तीत जास्त लोक तुम्हाला ओळखतात, किंवा म्हणजे एखाद्या अशा ठिकाणी ना तुम्ही तिला घेऊन जा ज्या ठिकाणी ना तुमची जास्त ओळख आहे, आणि त्या ठिकाणी जाऊन ना तुम्ही लोकांना हाक मारा, लोकांनी पण तुम्हाला हाक मारली पाहिजे. असं म्हणजे त्या बाईला वाटलं पाहिजे की बघ बघ ह्या पुरुषाची वट ना किती आहे, म्हणजे ह्या पुरुषाला ना किती लोक ओळखतात, असं त्या बाईला वाटलं पाहिजे. कारण मित्रांनो, बायकांना अशा पुरुषांवरती लगेच त्या इम्प्रेस होतात ज्या पुरुषांची ओळख ना समाजामध्ये खूप जास्त असते, ज्या पुरुषांची इमेज ना समाजामध्ये चांगली असते आणि ज्यांना ना लोक ओळखतात. तर मित्रांनो, असं पण ना तुम्ही करा की ज्या एरियामध्ये ज्या ठिकाणी तुमची ओळख जास्त आहे, तर त्या ठिकाणी ना त्या एरियामध्ये त्या बाईला मुद्दाम घेऊन जा आणि तिथे म्हणजे तिला दाखवा की बघ बघ माझी ओळख ना किती आहे, माझी समाजामध्ये इज्जत किती आहे, मला लोक ना किती ओळखतात, असं तिला दाखवा. असं पण दाखवल्यामुळे ना ती बाई तुमच्या प्रेमामध्ये लगेचच्या लगेच पडेल. कारण बायकांना ना असे पुरुष जास्तीत जास्त आवडतात ज्या पुरुषांची इमेज ना चांगली असते. तर मित्रांनो, हा पण पॉईंट ना तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.